मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती। मध्य रेल्वे त्यामुळे अर्धा तास आजही उशिरा आहे, तर हार्बर रेल्वे सुद्धा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते। मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट आहे आज, तर ठाणे, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबईतील शाळा सुरू राहणार असल्याची मात्र माहिती सध्या समोर येते आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मध्य रेल्वे आजही अर्धा तास उशिराने आहे, तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतायत। दरम्यान पश्चिम रेल्वे सुद्धा 5 ते 10 मिनिटे उशिराने असल्याची माहिती आहे। मुंबई शहराला आज ऑरेंज अलर्ट आहे, तर ठाणे, पुणे आणि रायगडला आज रेड अलर्ट देण्यात आलाय। शिवाय मुंबईतील शाळा मात्र आज सुरू राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर आपण पाहतोय काही ठिकाणी आज शाळा बंद असतील, मात्र मुंबईतील शाळा आज सुरू राहणार असल्याची माहिती समोर येते। रात्रभर सुद्धा संततधार पावसाची सुरूच होती आणि आज याचा परिणाम सुरुवातीलाच सकाळीच अगदी लोकलवर पाहायला मिळतोय। लोकल मध्य रेल्वेच्या 15 ते 20 मिनिटे उशिराने आहे, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 5 ते 10 मिनिटे उशिराने आहे। शिवाय हार्बर रेल्वे सुद्धा 15 ते 20 मिनिटे सध्या उशिराने असल्याची माहिती आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? आज पावसाची रात्रभर खरं तर संततधार सुरू होती, त्यामुळे कुठे शाळा बंद असतील, तर मुंबईमध्ये मात्र शाळा सुरू असणार असल्याची माहिती आहे। सध्याचे काय अपडेट्स आहेत? गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। त्यामुळे मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडतोय, तर काही भागामध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र आहे। परंतु अजून देखील काही ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते वातावरण आहे। परंतु मुंबईला आज ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे मुंबईतील शाळा ज्या आहेत त्या शाळा सुरू राहतील असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे सकाळच्या सत्रात अनेक मुलं जी आहेत ती शाळेत जाताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे शाळांना जी आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आली होती। काल पूर्णपणे शाळा मुंबईतल्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, परंतु आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पाऊस जास्त पडणार नाही, त्याच्यामुळे शाळा सुरू राहतील असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। रात्रभर जो आहे तो मुसळधार पाऊस पडत होता, परंतु पहाटेपासून रिमझिम पाऊस जो आहे तो काही भागामध्ये मुंबईमध्ये पडतोय, तर मुंबईत दादर परिसरामध्ये देखील रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। परंतु याचा फटका कुठेही अजून जनजीवनावरती झालेला नाही, कुठेही वाहतूक कोंडी जी आहे ती अजूनपर्यंत झालेली नाही। 2 दिवसाची आपण परिस्थिती पाहिली तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि त्याचा फटका मुंबईतील सर्वसामान्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळत होता। परंतु सकाळपासूनच मुंबईतील वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत असल्याची माहिती स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। शाळा आणि महाविद्यालय देखील सुरू आहेत, परंतु आज देखील मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। सध्या तरी मुंबईमधील जनजीवन जे आहे ते सुरळीत आहे, परंतु आज देखील हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। परंतु मुंबईतील शाळा त्या सुरूच राहतील असं देखील महानगरपालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मोहिनी, अगदी निवृत्ती, मात्र सध्या तुम्ही त्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। शिवाय पावसाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी झाल्याचं दिसतंय, मात्र काही ठिकाणं अशी आहेत का ज्या ठिकाणी अजून सुद्धा पाणी साचलेलं आहे? काय अपडेट्स आहेत त्या संदर्भातले? कालपासून आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जवळपास 240 मिमीहून अधिक पावसाची नोंद जी आहे ती मुंबईतील ठिकठिकाणी भागामध्ये झालेली पाहायला मिळाली। यामध्ये विशेषतः मुंबई उपनगर आणि मुंबई पश्चिम उपनगरामध्ये याचा समावेश होता। यामध्ये सर्वाधिक मुंबई उपनगरात 270हून अधिक मिमी पावसाची नोंद जी आहे ती मुंबई उपनगर आणि मुंबई पश्चिम उपनगरात झाल्याची पाहायला मिळाली। परंतु काल रात्री 11 नंतर मुंबईमध्ये मुसळधार पावसाने विश्रांती घेतली होती आणि रिमझिम पाऊस रात्रभर पडत होता, त्यामुळे सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती विक्रोळी भागामध्ये झालेली आहे। 241 मिमी पावसाची नोंद ही काल विक्रोळी भागामध्ये सकाळपर्यंत झालेली आहे। परंतु मुंबईमध्ये आता कुठेही मुसळधार पाऊस नाही, मुंबईमध्ये सर्वत्र रिमझिम पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी अजून देखील पावसाने विश्रांती घेतलेली आहे। अगदी नक्कीच निवृत्ती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। दरम्यान सध्या